जाऊ द्या हा काहीतरी पाय राव आज. काय पाहायचं आता? अरे काय जोडी कुठं चालली अहो काय नाही, तुमच्याकडेच येत होतो. माझ्याकडं? आज काही विषय आहे का नाही? खाटखुट खाटखुट. आज काय? अहो आज रविवार नाही का? अरे हा खायचा वार आहे का नाही का? हा मटन मटन. हा मग काय अरे जायचं दुकानावरती काय छटाक पावशेर अर्धा किलो आणायचं आपल्या आईपतीने घेऊन यायचं आणि खायचं. अहो तसं नाही श्यामराव, आम्हाला मस्त वाटलं घेऊन जावा आणावा खावा, मग पण तुम्ही नाही तर पहिले करायची. ते वाटेनी करीत नव्हतं का? वाटेवर. सबंध बोकड आहे का नाही? हा. अरे ते दिवस गेले रे. आता तुला सांगू का ते कोण झंझट करीत बसेन? ते बोकड पाहायचं कोणाचं, मग त्याला पैसे द्यायचे. बरं तुला सांगतो बोकड भाऊ आता लोक देत नाहीत. 9-10 हजाराला बोकड आणि मटण पडत सगळं 7-8 किलो. ते भरपाई कोणी करायची 2 हजाराची? सांग बरं मला. अहो श्यामराव हे केलं ना आठवणी जाग्या होत्या. सगळे एकत्र अरे येतात. हा. काय करायचं आठवणी जागा करून म्हणतो मी. आपण आपलं खावा घरात गपचिप झोपा. काय करायचं सांग बरं मला या तू. अहो सगळे एकत्र येते मग आम्ही कसं- मदत करतो तुम्हाला. हा, तुम्ही घेता का जबाबदारी? घेतो ना आम्ही. वाटलंच तो सगळे नाव बिव लिहितो. हा मग कोणाला? हा मग कोणाला पाहिजे ना एक काम करा तुम्ही ना असे वाटे तयार करून या. मग मी बोकड पाहतो तोपर्यंत. कारण कसं आहे बोकड गेलं पाहिजे ना सगळं. हा ते मग तर. ते काय फ्रीज मध्ये ठेवायची वस्तू आहे का आपलं म्हणजे सगळं विल्हेवाट लागली पाहिजे त्याची सगळी. माझं ते 1 किलो फिक्स आहे. तुझं 1 किलो आहे ना हा. चालतं मला एक वाटत होतो काय अडचण नाही. डेपुटी पण 1-1.5 किलो घेतील. आता तुमचे 2 वाटे धरा बस का. नाही येतात बघा. बरं एक ते एक डेपुटीला विचार. नाही तू म्हणा एक डिप म्हणजे काय आणला अर्धाच लागत होता आपल्याला. आपण तरी कोणी खायला नाही नाही हा, त्यांना माहिती. ऐन टायमाला घोळ नको रे बाबा. आधी सांगतो तुम्ही कळलं ना तुम्हाला. हा मी काय करतो बोकड पाहायला लागतो. तुम्ही तर यादीचं बघा. वहीन पेन द्या ना मग. बरं चला सोबतच चला. ही बी पाहू आणि लगेच वाटी बी ठरवू. चल हा. काय डेपुटी बसले का निवांत? बसलो. काय म्हणतो सामा? काय नाही आळस येतो. चांगलाच कटाळा भरलाय तुम्हाला. सकाळ सकाळ आळस आला. रात्री जरा ते जागरण झालं. असं 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 काय नाही. आपले डिगी आणि योगेश भेटले होते मग अशी वाटत हा म्हणले आज खायचा वार आहे. मी म्हणलं मग खा. तू म्हणले तसं नाही ना तुम्ही नाही का पहिले वाटायचे मटणं करायचे तसं करा ना सुरू. म्हणणार ते दिवस नाही राहिले आता. कोणी धजत नाही त्या गोष्टीला. पण ते पोरं म्हणले नाही कराच. मग मी पण म्हणलं मनावर घ्यावा. चला बा आपली परंपरा आहे नाही का. मग आपण करीत आलो. या पोरांना बी कळलं पाहिजे कसं असते आणि चांगलं खायला भेटत. बाहेरचं काय खरं आहे होय. हा? कोण काय देतं आणि काय नाही. ते खरं झालं. पण आता तो असला स्वतःच दुकान टाकले. हं. असला मी येईन का कापायला गावात? येईन ना. अहो ते पुढेच म्हणलं तिथं काय विषय. माझ्या नाव नको सांगू. तुम्ही तुमचा कापाय प्रवास पुरतं करा. हो. कापाय पुरतं फक्त. किती किलोच बकर आहे? 10 किलोच आहे. 10 किलोच आहे. 10-11 भरण किती समजा. वाटे टाकेत मग? 10 तर झाले जातं. तुम्हाला विचारायचं फक्त 10 पूर्ण. 10 मला 2 ठेवा लागते. 10 येणार संध्याकाळी. हा का चालतं तुमचे 2 ठेवू ना काय अडचण नाही ना मग. मला 2 वाटे चांगले जरा कलेजी जास्त राहू दे. चालेल तुम्ही म्हणता तसं असं जास्त फिस्त काय नाही बरं का? अरे बाकीच्या वाट्यापेक्षा मला कलेजी जास्त. B12 जरा कमी झाले. मग कलेजी मध्ये जरा B12 जास्त असतं. तुम्हाला माहिती आहे ना वाट्याचा नियम काय आपला. 10 वाटे पडले म्हणजे एका कलेची 10 तुकडे. बरं दे बाबा काय नाही, द्यायचं नाही, ते तुमच्या मला वाट्याला सांगत होता लय चांगलं येईल. मी जाता B12 चे इंजेक्शन घेतोय. पण म्हणलं मला डॉक्टर म्हणले कलेजीत लय असतं म्हणून म्हणलं थोडी कलेजी खावा. इंजेक्शन घेता येणार. हा जास्त नको व्हायला उलट तुम्ही कमी घ्या. बरं, प्रमाणापेक्षा जास्त नको. बरं घे बाबा तू घे. हा. तुला मग दुसऱ्याला मग कलेजी जायची म्हणलं तुझा जीव तळपडत असं. ऐका सगळ्याला सामान म्हणलं किती तर रुपयाला काय? वाटा बसतोय? आता ऐका ते सगळा हिशोब करू ना. सगळं लगेच कुठं तुम्ही- मोठी कोणाला दिली? आता मुंडीच्यालाच द्यावा लागेल ना असला अरे हा असलमला देवा मग ठीक आहे बुधून घेऊन जाईन ना तू. असलमच्या हातानेच काप. नाही, दुसरं नाही कोणी. तो ना वाटे बिटे चांगले करतो, व्यवस्थित चांगली चांगली करतो, हा. बरं का? तुमची 2 टिपू ना मग. हम्म. सदा दोन भाऊचा टिपू एकच आहे. आमच्या डिग्या सकाळ धरून गोंगतच होता मायापाशी. हा हा डिग्याला ना रायवर असला का डिग्याचं नुसतं मन हे होतं. माझा एकच ठेवतो. तुम्हाला 2 माझं 1 सदा भाऊचं 1 ते खालच्या अन्नाचा त्याचं 1. आबाचं लिहि. हो आबाचा विसरलोच होतो मी. नुसतं एक केलं. पैसे दिले तर रोख लगेच आबाचं आबानी. लिहि ना. ते माणूस परत म्हणन कधीचे 90 केलं मला विसरले. हा आबाचं 1 बस झालं. चारवट आहे का चांगलं बोकड? आहे असं का? नाही कोण नाही बसलंय? नाही नाही, एकदम भारी एकदम चांगलं बोकड हे करा. एकदम तर नाही हा. विषयच नाही काही. आणि ते सागळं ते त्याला देऊन हा, टाका. 2000 रुपये द्या ना. 1000ला वाटा दिला का? अरे मग इकडे आणलेलं परवडत आहे. अहो, कसं काय परवडत. अहो चांगलं भेटतं का तिथं. हे खात्रीशीर आहे आपलं. किलोच्या पुढे जाते का? हा जवळपास जाईल 900 950 असं जाईल. आता कसं आहे मग ते मुंडी ते सगळं जातं. मग त्यात कुठं पडत आहे आपल्याला त्या मग तोच तो घोळ होता. मी त्या ठिकाणी त्यांना तेच म्हणलं. तो याच्यावर टाकू का? हा चालते 1800 घेत टाकी दो. आहे का 2000 टाका उरले ते मी तुम्हाला देईन. मला काय त्यात खायचे काय पैसे काही त्याच्यात तू देत सांगा बरं. असतो होय. बघा आता मला काय दलाली करायचे काय हो, ते. हेच नंबर आहे ना? हा हेच
चालेल. दोनच टाका दोनच गेरोवाडीत टाकले टाक. दोन, हा, तसं येडा नाही, आहे 20,000 टाकायचे नाही तर परत मला मत म्हणायची तुम्ही. चल येऊ का मग हा, मी ये. हा? ठेवतो तुम्हाला वाटा. खायला लई दिवसांनी आज वाट्यावरचं मटण खायला वाटत. मी काय म्हणतोय, लय अय झिंगर मी अटके लंगूर कुठे येत आता? अरे बोकड कापायचा आहे ना, लय मजा येणार रे भो. आता का रे कुठं? तिकडं वाटेवर कापू राहिलो ना, कोण कापू राहिले वाटेव? शामराव. शामराव वाट्यावर? हा सगळे एकत्र येणार रे, लय मजा येणार रे. आयला बरं भाऊ. तुला सांगतो झाल्या कोण कोणी, आबाई, हा. डेपुटी, सदाभाऊ, सगळेची. नाव कोण घेते? श्यामराव. शामराव? हा. आयला मा नाव देतो ना मग. देऊन टाक ना नाव, देना येत वाटा तो पण. घ्यावा लागन भो, एवढ्या दिवसातून बोकाड पडले म्हणलं येडे काय वाटा किलोच्या वर येतोय. मग काय नियोजन आम्हीच करून राहिलोय. हा. तुझं पण नाव देऊन टाकतो मग. कसं ठेवलंय वाटा मग? वाटा ते तू विचार का रे. हा त्यांना विचारतो. श्यामराव. चालतंय, विचारतो मी त्यांना. बघ, चल मग जाऊ का. हा कुठे इकडे आहे का श्याम्या? हा तिकडेच दुकानात. बरं झालं भाऊ 11 वाटे झाले आता टेन्शन नाही. माझं नाव घे ना वाट्याला. तू वाटा मग अरे वाटे झाली सगळी. कस काय झाले? मला विचारलं वय, मित्राला विचारतो का वाटी झाली? अरे तू डोक्यातच नाही आला राव चालू आमच्या. ए, बाकी मला काय माहित नाही. श्यामी किती वाटी झाली? 11 झाली, 10च करायची होती. मग सगळ्यांचे अर्धे अर्धे करणं, मग मला थोडी थोडी दे ना. येडा झाला काय तू. काय होते 12 वाटी केले? अर्धा कुठं करत असत काय वाटा. ए, आता त्याला एक पाहिजे, त्याला एक द्यावा लागतो ना. मला माहित नाही, मला एक भेटला पाहिजे भाऊ वाटा. नाही रे, शक्य नाही राव. कस? तुला आहे ना शब्द नाही देत मी, पण आता ह्याच्यामध्ये एखादा अर्धा गळाला बा समजा झालं ऍडजस्टमेंट तर बघन मी तुला. नाही नाही, मला ऍडजस्टमेंट झालं पाहिजे. मला कुठंतरी पैसे पाहिजे तू. बरं बघतो मी, ठीक आहे चालतंय. येऊ का मी. नाव घे माझ्या एकटं लिहून. नावाची काय गरज आता आहे ना माझ्या डोक्यात. नाही नाही, तू असं डोक्यात नाही राहिलं तर नाव कधी डोक्यात राहायचं? अरे तसं नाही, ऐक तू ऐक, येत नको लिहू तू. या 11 झालीत पूर्ण, आता मी त्यातल्या त्यात ऍडजस्ट करायचं पाहतो तुला बस का. ऍडजस्टच कर, पाहू नको. चल, येऊ का मी. हा ये. अच्छा टायमाला बरं विचारू तू लाल गाजर. ए सुगंधा, काय हो? तुला काय माहिती का? कशाचं? कशाचं म्हणजे? लय दिवसातून आहे ना गावात आपल्या वाटी पाडणार आहे. वाटे कसले हो? कसले म्हणजे बोकडाची वाटी पाडणार आहे तर. हो असं लवकर सांगत जा ना, आम्ही घाबरले ना. म्हणजे आता गावात कसले वाटे, मग त्याचं काय करायचं? त्याचं काय करायचं म्हणजे? आपल्याला वाटा आणायचा आहे. आपल्याला म्हणजे तुम्हाला ना. अरे म्हणजे तू कर ना भाजी तुझ्या घरी, मी वाटा घेऊन येतो. हा ते मला तसलं काय खायचं नाही, मी माझ्या घरात काय बनवणार नाही. काय होत्या बनिल्याने? काय होतं म्हणजे? अरे एवढ्या दिवसातून आपल्या गावात वाटा पडला म्हणलो, गावरान बकर कापू राहिलीत. हा ना, हा. तुमच्या घरी बनवा. माझ्या घरी पारी नाही ना. मग मी काय करू? तू बनव ना. तुला काय झालं बनायला? नाही नाही, मी नाही बनवणार तसलं काही, तरी काम पसारा. अरे मी आणतो ना वाटा, तो फक्त बनायचं काम करायचं. मस्त काळी भाजी बनवायची. मी जातो, मी वाटा घेऊन येतो. अहो ते मसाला आणि ते काढायचं किती पसारा होईल त्याचा मला एकटीसाठी. अरे गावरान खायला भेटतय. मी जातो लगेच घेऊन येतो मटण. तसं म्हणता हा. का? गावरान आहे मग मग जावा या घेऊन. चालतंय. हा. मसाला बिसाला बनवून ठेव. हा बनवून ठेवते. अय श्याम्या, काय म्हणतो. एवढा उशीर असतोय, झालं का कापून? हा वाटे पोच झाले. मा तू नाही झाला बघ ऍडजस्ट चालू. कस काय ऍडजस्ट नाही झालं? मला बाकी माहित नाही भाऊ श्याम्या. अरे बाबा तुला नाही का म्हटलं मी 11 नावं झालते आणि त्यात नेमकं डेपुटीची 2 वाटे होती. डेपुटीला कशाला 2 दिले? मग मा एक नाव टाकायला का रोग आलता तुला? पण त्यांनी आधीच सांगितलं होतं ना सकाळीच मला आम्ही 2 कर मला पाहुणे यायचे कोणतरी. मला काय फुकाट नव्हतं न्यायचं श्याम्या. तू तू पैसेच देणार होता पण नेमकं गंमत झाली आदल्या वेळेस नाही झाला ना ऍडजस्ट आणि नावं देऊन झाले सगळं काय करतो मग. तुला म्हणलं होतं मी की झालं ऍडजस्ट कोणाचं होईल पण कोणीच कॅन्सल नाही झालं. ते इतक्या दिवसाने बोकार पडलं गावात येड्या लोक तुटूनच पडले ना. लई लोक राहिले माहिती का त्यातल्या त्यात. तू साधारण का असा करतो रे? मला बाकी काय माहित नाही. मला वाटा दे नाही तर मग बेकार होईल सगळं. वाटा डेपुटीकडे माझ्याकडे नाही. डेपुटीकडे का? अरे त्यांनी पैसे दिलेत बाबा. काय जालबा? काय जालबा म्हणजे? काय मा वाटा द्या मला. कशाचा वाटा? मटणाचा वाटा. मटणाचा वाटा तर मा काय संबंध? मा 2 वाटे दिले तर आणून. कोणी 2 वाटे दिले? मा एक वाटा आणलाय तुम्ही न लागली 2 वाटे माहित. अरे येडा झाला काय? सकाळी जो श्यामे माझ्याकडे आला त्याच वेळेस मी 2 वाटे सांगितले दाजी यायचे म्हणून. कोणी? मी सांगितलेले कोणी? मा वाटा आलाय तुमच्याकडे, तो श्यामे म्हणला मला.
अरे श्यामेचं काय ऐकतो तू? मी 2 वाटे त्याला सकाळीच पैसे दिले, 2000 रुपये टाकलेत. काय ऐकतो म्हणजे तो म्हणलाय म्हणून तर ऐकलंय मी. तो आला डेपुटीकडे तुझ्या वाटा घेऊन ये. अरे ते बावलट झालं का काय? तू वाटा दुसरा असन, त्याच्या घरी बिरी बघ. मला काय माहित नाही डेपुटी, मी पचून द्यायचं नाही बरं का वाटा. अरे पसून द्यायला जे आल्या तुझा वाटाच आणला नाही मी. तू काय अडवून करतो उगाच? अहो नका गरीब माणसाला तसं करू राव. मी ना डायरेक्ट उचलून घेऊन पळून मग बघूला बनलेलं. कोणाचं? तुमचं. अरे काही येडा झाला काय तू? काय तुम्ही कुठं ठेवा हो? मटण भेटत नाही काय तुला असं लगी? मटण भेटत नाही, स्वाभिमान ज्याला ऐकीत नाही माहितीये का. हा मटण कुठं ठेवा? माझं नाव होतं नव्हतं वाट्याला, मग तुम्ही कसं काय माय वाट्याचं अरे आणलं? दादा तो आणलाच नाही. मी 2 सांगितले होते. बरं एक काम कर, तू जा, मी देतो तुला. मी मला कडं मी लावता डिगेकडे पाठवून देतो. डिगेकडे पाठवून देतो, जा घरी तू. नाही दिलं डेग्याकडे बघा. हा देतो बाबा, जा जा जा. किचनीची खिडकी जोडीन तुमच्या किचनाची. हा जाय जाय किचनात हा. जाय जाय जाय. हातुडीच घेऊन येऊन जाय टाकून जाय फोडून. जाय जाय. अरे श्यामेने काय उद्योग करून ठेवलाय राव. अरे काय जाल्याचा भोंगा लावून दिला माझ्या पाठीमागं. नाही लावला. मग काय म्हणतो तू? मा वाटा तिने आणला म्हणून, तुम्ही आणला म्हणून. म्हणजे काय म्हणला ते तुम्हाला? त्याचा वाटा तुम्ही आणला? अरे मी तुला 2 वाटे सांगितले होते ना. ते काय झालं माहिती का, आपल्या 11 वाट्याची नाव पूर्ण झाली. हा. त्याच्यानंतर तो मला भेटला. हा तो मला म्हणला मला वाटा ते. म्हटलं भाऊ आज तो आमच्या ध्यानात नाही आला, त्यामुळे तो वाटा काय राहिला नाही म्हणलं. नाही म्हणून सांगायचं तो. मग त्याला मी नाहीच म्हणलं, पण मी काय म्हणलं त्याला, ठीक आहे भाऊ झाला ऍडजस्ट, कोणाचा एखादा कॅन्सल बिन्सल राहिला तर तुला देईन. मग ते म्हणला कोणी किती किती घेतलेत? म्हणलं सगळ्यांनी 1-1 घेतला आणि डेप्युटीने 2 घेतलेत, त्याच्यामुळे ते तुमच्याकडे आला असं. मग अरे पण माझं नाव काय सांगितलं? 2 घेतले म्हणजे येडा आले तो. पण त्याला मी म्हणलो ना त्याला सगळं सांगायचं नाही म्हणून. त्याला पाहुणे आई येणार आहेत म्हणलं, डेप्युटीने 2 घेतले असं सांगितलं. मला काय तुमच्याकडे मला भेटला भलता मागा लागला. ते दाजी येणार होता, ते नाही येऊन निघाना घालावा. मला तुमचं बघूनच उचलून नाही किचन मधून. खिडकी फोडी नाही काय फोडी नाही. असं म्हणला. मी त्याला काढून दिला, म्हणलं डिकीकडे पाठवून देतो. मग आता काय वाटा देता काय त्याला तुमचा? कुठं वाटा देतो? शिजायला टाकलंय तिने. आता मटण त्याच्यातच देतो का तुला? मला एक कळत नाही राव. आखली तर पत्त्या नाही. पैसे आमचे गुण घ्यायचे. सकाळ 2000 टाकले तुला. काय करत होती? मा नाव सांगायचं. मी कुठं नाही म्हणलो. हे असं होतं म्हणजे मी करायला गेलो चांगल्यासाठी आणि माझ्याच भोवती आलं सगळं. कधीच्या 90 वाट्यावरच केलं नाही. एक झंझट आमच्या मागे लावून दिली. आखली तर काय करायचं मग आता? आता काय करायचं? असलमकडे जा, 1 किलो मटण आण आणि ते त्याला वाटा म्हणून नेऊन दी. असलम ना म्हणा सगळं 1-1 पीस टाक, म्हणजे त्याच्या लक्षात येईल. तू जाले जाले सोपं नाहीये, लगेच ओळखीन. सगळ्यातला 1-1 पीस टाक. काले कलिजी वगैरे ते सगळं उरडी वगैरे वाट्यासारखं कर आणि त्याला म्हणा हे वाटा. तो गंमत केली म्हणाव. आणि मग दे त्याच्याकडून पैसे घे. 1000 रुपये द्या मला. येड्यावर करू नको. 1000 रुपये द्या. वाटेवर तू करायला ना आमच्याकडून पैसे घेतो का काय? मग काय समज येऊ द्या मग तुमच्या घरी. मला काय करायचंय मग? येड्यावर करू नको. अहो मी त्याच्याकडून घेऊन मी तुम्हाला भुंगा देतो. लावून देईन मग जायला तुझ्या माग. मला यांनी सांगितलं 1000 रुपये तुम्ही मला द्या, त्याच्याकडून आणले की मी तुम्हाला देतो. माझ्याकडे कुठं पैसे डेपुटी? तुम्ही दिले पैसे, त्या बोकडाला दिले नाही का मी? बरं 3 नाही दिले तर मी देतो. बरं असलमला मी सांगतो डेपुटी कोण घ्या, आणि जर तुमच्या हात त्यांनी मला दिलं तर मी असलमला देतो. हा दे भाऊ. ये रे बाईला बस ना म्हणते ते मांगोर असाय झाले तू आता. मग मी काय म्हणते काही कळत नाही काय नाही. आणि माझ्या नावला हे करून दिलं. त्या असलमला सांगा तेवढं फोन करून फक्त द्यायला 1 किलो मी जाऊन घेऊन येतो. असलमला जा मला तिथून फोन कर. असलं म्हणून गावात बोकड पाडून माझ्याकडे मटण न्यायला आले. त्याला म्हणा कमी पडा डेपुटीचे पाहुणे वाढले. बरं चल सांगतो मी. जाऊ का? हा या. आणि आता वाटेवरच केलं ना परत माझ्याकडे तू ये. तुला वाटेवर थांबतो मी आता. काय हो डेपुटी? काय नाही बाबा त्याच्या काय एक वस्तू हरवली राव. वस्तू? हा ना. काय कोणती वस्तू होती? काय आता काय सांगावं तुला. 1-1.5 लाखाची वस्तूचं नागा हे झालं माझ्या. काय हरवलं नेमकी? अरे बाबा अंगठी होती. अंगठी? हा ना. इथं आता हात हिसकल्यावर झाला मला. आणि अचानक कुठं पडली काही कळालंच नाही राव. इथंच उडाली ती. तुम्हाला कळत का नाही ओ डेपुटी? कशाला हात झटकायचा? 1-1.5 लाखाची वस्तू हरवायची म्हणजे सोपं आहे का आता? अरे बाबा हाताला झणझाने आल्या म्हणून आपलं मी असं सहज हिस केला तर ती पडली का कुठं उडाली काही पण येतच एवढ्या जागेतच कुठंतरी गेली राहू. तुमचं असंच काम आहे भो. कधी काय इसरता आणि कुठं काय कळतच नाही. मोबाईल इसरते घडीत ग्रामपंचायत मध्ये. बघ रे झाल्या. लिंबू येते पिवळी धमकलं अंगठी आहे डॅक मस्त. 1 तोळा आणि वर जवळजवळ 1 ग्रॅम वर आहे. म्हणजे जवळजवळ 1.5 लाखाच्या वर आहे वजी. आता हे बायकोला जर कळालं ना मला म्हणून तुम्हाला काय कोणी सांगितलं होतं सोनं घालायचं आणि कशाला ग्रामपंचायतमध्ये सोनं घालून जाता. बोललेत पाय ना तुम्हाला. नको लय मोठ्याने बोलू लोक हे करतील. नीट बघ ना जरा चापडू लागणार जरशी. भेटली पाहिजे ना आता कुठं. हे काम करायचं डेपुटी. हा आपण JCB आणून चालू हे करायचं का? गपरे JCB एवढ्या वाळवला कुठं आयला इथं पडली का काय कुठं कळ ना. आता कवा सापडायची जी आल्या ती होय सापड ना कुठं जायचं? ती तर नाही रे एवढ्या जागेतच उडाली. हा
असा हात झटकेला आणि अचानक मी बघत होतो का याच्यात अंगठीच नाही. लय हे झालं हो. इथंच पडली बघतो नाही तर वाटानी, पण मला तर वाटतं इथंच पडली. हा? इथंच पडली. मग तुमच्या डोक्यात नाही का कुठं नाही ना. पडली? सोन्याची अंगठी झाली. जाऊ दे, ज्याची पडली तेच गेलेत निघून, आपण काय सापडायची. काय माणूस आहे भाऊ, खुशाला हरवलं गेलाय घरी निघून. त्या काळजीच नाही भाऊ अजिबात. काय बडबडताय? काय झालंय? कशाला ओरडतं म्हणजे ते डेपुटी. आता त्यांचं काय झालं? काय झालं म्हणजे त्यांची ना सोन्याची अंगठी हरवली. हो. कुठं? कुठं म्हणजे ते ग्रामपंचायत पुढं. सापडली का? कशाची सापडली काय भाऊ, खुशाल मी सापडतो ते खुशाल निघून गेले भाऊ ताण करून. बघा मोठ्या माणसांचं असं असतं, एवढ्या वस्तू त्यांच्या महागा मोलाच्या हरवलं तरी त्यांनी शोधायचा प्रयत्न नाही केला. मी असते तर बाई सोडली नसती. अहो कितीतरी तोळाभर असेल का? 1 तोळ्याची होती म्हणले, 1 तोळ्याची. जालू मी असं हात झटकेला गेली पडून. बघा म्हणजे आता लाख रुपयाची ती अंगठी आहे. काय मग लाख रुपयाची? हा. डोक्यावर पडली काय पारे? काल मी पारवा ऐकलं होतं 1.5 लाख रुपये तोळा झालाय म्हणून. बघा मग 1.5 लाखाची अंगठी, पण त्यांनी असंच सोडून गेले. मी नसते बाई सोडली, मी हुडकूनच काढली असते त्याला. मी सापडतोय आणि माणूस खुशाल थोडं टेन्शन घेतलं गेला म्हणून निघून माणूस. त्यांना काय कमी पारे, त्यांना काही गरज नाही त्याच्यामुळे ती टेन्शन घेत नाहीत. मी काय म्हणते, काय आपण शोधायची का? हे, अरे 4 डोळ्यांनी बघितलं तरी नाही सापडली. त्यांचे 2 आणि माझे 2. तशी कशी सापडेल ती? मग त्याला कुठं पडली मला ते सांगा आधी. वाळूच्या ढिगापाशी. बघा वाळूच्या डिगापाशी सापडली, कुठेतरी गेली असन ती. आपण हे काम करू ना, काय आपण चाळण घेऊन जाऊ आणि पूर्ण वाळू चाळू. बघा कशी सापडल्याशिवाय घरीच यायचं नाही. वारे हा? लय भारी आडी घे चाळून घे की. कुणाला सांगायचं नाही सापडली ना. हा. आपण दोघं आणि अंगठी काय करायची, आपल्याकडेच ठेवायची. द्यायची कशाला मग? हा. त्यांना नाही, त्यांना गंपासता नाही. आता बघा त्यांना जर लई गरज असती तर त्यांनी हुडकून काढली नसती का? बुडकून कशाला? हा. कपाटा 5-6 तुळी मग. पडलेली त्यांच्या. हा, मग आपल्या गोरगरिबाला तेवढीच होईल ना. आणि चालेल ना, नको हा. टाइम नोकर मी माहीत झालं थांबा, तर चालेल. दुसरे लोक जातील. धाडी चाळण थांबा ना, कुलूप लावू द्या. जर आपल्याला यायला उशीर झाला तर पाण्याची बाटल घेते का? ताण बिन लागली मला तिथं तर. ताणबीन लागली तर मी तिथं कुठल्या तर मैत्रिणीकडच्या घरनं पाणी घेईन, तुम्ही नका टेन्शन घेऊ. आणि तुम्हाला म्हणू बिनू नका, आणि जाताना बी गप चाला, नाहीतर सांग माझ्या तोंडाला कुलूप लागत, तुया नाही लागत. तू फाटक तोंडे चल. हा, मीच फाटक्या तोंडाची. इथंच म्हणले ते पडली. हा मग बसा ना इथं, चाळा पटापटा चला. तुम्ही टाका, मी बघते. इथं टाका ना, माझ्या रागाने बघू नका. तू चालेल मग मी बघतो. अरे काय करते म्हणता ना तिथं बसलो. बसलेत? हा जरा म्हणलं गप्पा माराव्या. इथं उन्हात बसून? मग नाही तरी तुम्हाला रंगाचा काय फरक पडायचा मला उन्हात बसल्यावर, आहे की नाही? कुठे काळे पडायचे तुम्ही? रांगावर जायचं नाही बरं का श्याम्या. मग अरे तसं नाही, म्हणजे आता कसं आहे, माझ्यासारखा माणूस उन्हात बसला तर कसा होतो? राहू द्या, तुमच्या दिकुणपणाचं कौतुक आम्हाला नका सांगू. हा, लय माग वळावून बघावं लागतं. इथं मरण असा. हा, काय काय लपिती? काय नाही, चालणं काय आणलाय? ते आता इथं बाई विकायला आली होती, घेतला आम्ही. घेतलाय आम्ही. असं आहे होय. बर बर बर. अरे सावलीत बसावं मग, गप्पा मारायच्यात. इथे उन्हात कुठे बसता? बसलो तर आम्ही इथंच. वाळूवर भारी वाटत नाही का? गार वाटत म्हणाची. मस्त मजा. वाळूच गार वाटत तुला? वाळूगार असती, है का नाही? हा. मग अवघड आहे बा तुमचं. मला ऊन लागायचं तुमच्या जाऊ, नाद. जाऊ, तुम्ही काळ पडचाल, जा, जा, आणि जा. आम्हाला काय नाही होणार, है का नाही? आम्ही काय आम्ही तुम्ही काळ पडचाल, जाऊ. अहो जाऊ ना. काय कळा ना बा तुमचं काय चाललंय मला.
अहो काय नाही चाळ नाही आता काय अशी बसू का मग उगा असं घेऊन बसले. याला भो कावळे म्हणजे नजर असते गोरटे. टाकायचं मी बघ. वाळू काय चालतोय? तुला काय करायची रे श्याम्या? मग येतो निसर वाळू काय अरे ते आवाज झाला खळ 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 म्हणून माग आलो मी पाहायला. आम्ही घेतला ढीग आखा चाळायला लागतो चालू जर चाळू अरे चाळायचं आपण ते चालून झालेलं आहे, त्याला काय चालायचं त्यात काय निघायचं तुम्हाला? काय आम्हाला निघायचं त्यांनी सांगितलंय चाळायचं आमचं काम आहे चाळायचं. आम्हाला पैसे मिळण्याची मतलब. आम्हाला काय करायची? ती म्हणली दगड चाळी तू दगड. केवढ्याला घेतलाय? तुला काय करायची? त्याला काय करायची? तुम्हाला का सांग काय सांगायचं संबंध आहे? अरे म्हणजे नको बा मित्र आहे तू, उगत फुकटवारी उन्हात तानाचा करशील तिकडे दवाखान्यात 10,000 घालशील, काय उपयोग आहे त्याचा? 2-4 चाळणी चालू लागणार आहे काय तू? नाही लागणार. चाल भाऊ, मला काय करायचं चांगलं सांगायला आलो मी तुला. काय सांगायला आलो? उन्हात- आमच्या पोटा पाय द्यायला सांगतो का? कधीपासून आमचं हित बघायला लागले. हा? काय नवरा बायको येत हो तुम्ही दोघं? चांगलं सांगायला आलो तू हित बघता का आणि हे करता का आणि ते करता का? तुमची उधारी द्यायसाठी चाललंय एवढं सगळं. चाला चाला पटक्यान चाला, पैसे घ्या आणि द्या आणून मला. बघा असं बोलल्याशिवाय माणूस गेला नसता. हरवला ये नेनू वाईतात मला भाऊ. आता उन्हात आणसं जावं बरं हिंडायचं नेमकं हरवली उडं. अरे ठीक आहे ठीक हो. अरे कुठं लक्ष येतो? आवाज देत तुला किती वेळाचा मी. डेपुटी कुठे येतं? जरे दिलेत. घरी गेले? हा त्यांची येत तन माय माझा डोक्याला. अरे मालक आहेत ते. तन काय म्हणतो? अहो, मला ते मग त्यांच्या वस्तू त्यांना नीट ठेवता येत नाही तेव्हा. म्हणजे काय झालं? आणखी हरवली. काय? हा ती एक तोळ्याची वर राहते त्या ड्रॅमी ती. सोन्याची? हा युग तोळीची? हा अरे देवा. हरवली त्यांनी सातारा धरून मला म्हणून राहिले सापड. तू काय मग सापडी चालला होता काय? रस्त्याने सापड राहिलं ते मला म्हणे नेमकं उडं वाळूत पडली तर रस्त्याने पडली तर याचा ते उतरटावर पडली पाय म्हणे. वाळूत? हा असं आहे वय. तेच पाहू राहिलोय सापडली तर सापडली सांगा बरं का. हा सापडली सांगा ना, पण मी कायला पाहू? ते कुठं हिंडले कुठं गेले आपल्याला काय माहित, सांग बरं. अहो नाही ना पण सोनं काय माझे शामराव. सोनं आहे मागा 1.5 पाऊण 2 लाख रुपये भाव आहे अड्या तोळ्याचा. मग सोपं नाही राव. पण देपुटी कसं रे असं कशी पडून द्यायची अंगठी? विसर भळे माणसं ते आता काय ध्यानात ठेवतील, ग्रामपंचायत ठेवतील, वावर ठेवतील, तुमच्या सारखे ठेवतील तर माय सारखे ठेवतील. बरं नको लय बडबड करू. शोध येऊ तू. मला काम आलं आठवलं दुसरं, मी चाललो आता. बरोबर. सुगंधा, ए सुगंधा. काय हो? अगं तुझ्याकडे ती चाळी नाही का गहू चाळायची? का बरं? पाहिजे होती जरा मला. कशाला पाहिजे? तुमची तर चाळणी नाही का शामराव? मला कशाला सांगता? तुमच्या दुकानामध्ये तांदूळ चाळायला डाळी चाळायला चाळ नाही ना तुमच्याकडं? त्या जरा बार खाल्ल्या आता तुझ्याकडे मी पाहिजे जरा मोठी चाळी नाही. काय करायचंय तुम्हाला त्याचं? काय करायचंय म्हणजे? चाळायचंय. अहो पण काय चाळायचं? गहू त्याच्यातून खाली पडतील. मी चाळीन ना. बरोबर हरभरे चाळीन त्याच्यातून. शामराव जास्त नाटकं करू नका. मला खरं खरं सांगा कशाला पाहिजे? सांगताय का आता? तू येते का माझ्यासोबत? तुला 50,000 देतो चाळायला. असं काय चालायचंय? मला 50,000 रुपये देताय तुम्ही? तुला काय करायचंय? आपले डेपुटी आहेत ना डेपुटी, हा. त्यांची 1 तोळ्याची अंगठी हरवली. अयो मग ती चाळणीत कसं काय सापडत? ती ना कुठेतरी गावात गेली आणि वाळूच्या ढिगाऱ्यापाशी उभी होती आणि ती पडली तिथं. जाल्याची बायको सकाळपासून गेली चाळायला. त्या अंगठीसाठी? हा मग आपण जाऊ ना, आपण चालू. आपल्याला सापडले की तुला 50 मला राहिलेली. बाबा पण सापडल्यावर मी देऊन टाकीन त्यांना परत. बरं सापडलं भाऊ काय करायची? हा. चाळणी घे पटकन चल. येते चला. हा भारी आहे रे. यातून वाळू खाली जाईल, अंगठीवर राहील. चल चल चला. पटापटा चल ना. काय ढिगाल संपून गेलो जायचं का आपण? तुम्हाला लवकर नाही येत आलं का? श्याम्या ढिगा आम्ही घेतलाय. तुला काही संबंध येत आम्ही घेतला म्हणजे तुम्ही काय विकत घेतला काय? तो आम्ही घेतला म्हणे. चाळायला घेतलाय विकत? आम्ही बी घेतला चाळायला. काय ढिगाल कुणाचा घेतला? हा कुणाचा घेतला? कोणाचा म्हणजे? कुणाचा घेतलाय? कुणाचा? डेपुटीचा. काय? हा भाऊनी दिलेलंच नाहीये. आम्हाला डेपुटीने दिला. किती खोटं बोलता हो तुम्ही. हा? आणि तुम्ही खरं बोलता? मग तुम्ही खरं बोलता? मग आम्ही चाळायच घेतलंय. होय. कुठं घेतलं डेपुटीकडनं? नाही मग
ते तिथले तिथले इथले तिकडचे आई, आई, नका आई. सांगू माहित झालंय आम्हाला सगळं कमून चालत आहे ते का चालतो आम्ही? का चालतो डेपुटीची अंगठी हरवली आणि तुम्ही ती हा. काढून तुम्हाला वाटलं सापडले तुम्हाला एकट्यालाच भेटेन असं. एक तोळ्याची अंगठी आहे सोपं आहे काय आता तुला सांगतो झाल्या अर्धा तिकडं अर्धा इकडं तू तिकडं चालू आम्ही काय चालणार. काय संबंध आहे डेपुटी मला सांगून गेलेले तू चालून आण म्हणून आणि असं का असं का लावा डेपुटीला फोन बरं मला सांगा ठीक आहे आम्ही चालायला लागलो अहो गरीबाला मिळलं तर तुमच्या का पोटात दुखतंय काय दुखतं मिळू द्या ना तुमच्या? अरे गरीबाला, मी श्रीमंत आहे तुम्ही कोण अरे मी कोणता करोडपती आहे हा ओ तुमचं असंच असतं माणसाला पैसा मिळला ना तरी बी कमी पडतो अहो तुमचं दुकान आहे सुगंधात आहे तुम्हाला तर काय गरज आहे ओ, नवरा मुंबईवरून पैसे मी काय देतो. माझ्यासाठी नाही करत आहे. सापडली ना मी डेपुटीला देऊन टाकणार आहे. हा कोण? झाल्या तुला सापडी तर निम निम तुम्हाला माहिती का सोनं सापडलेलं चांगलं नसतं. मग हो. नाही ती गरिबी सापडलेलं आली देऊन ना टाकायचं. गरिबी आली ना ते सोनं लई चांगलं वाटतं लोकांचा नाही विचार करत माणूस स्वतःचा विचार करतो चला घ्या चालायला. हा, तुमच्या बघितलं का सगळ्यांना ती चालायला लागली हा चालायची गरिबी गपची वाईट असते, तुला तुम्हाला सापडलं काय तर माहिती? मला अर्ध द्यायचं कळलं का आणि मला सापडलं तर आम्ही दोघं अर्धा घेऊ काय संबंध आहे हा. ज्याला सापडून त्याची होईन हा. कसं काय होईल तिकडे तुम्ही जाया निघून इकडे आपल्याला घ्या. पटापटा चला. अहो, अहो, काय करताय सोनं पडायला लागलं निघाली का? थांबा का, हो? अरे असं चालली होती अंगठी बी नाही सापडायची आपल्या भांडणात तर हळू चाला ना जरा तुम्हालाच तुला लागली डोकं आहे का वासना. मग तू हळूच चालव ना तुला लय लालच लागती सोन्याची नाही चालू मी सांगतो थांबा. इकडं बघू त्यात आहे का नाही आहे. नाही याच्यात टाकायचं अजून टाका. झाली तू शांत बाय बरं का अयो माझ्या नवऱ्याला मारायचा प्लॅन दिसतोय तुमचा आता हा, आता नवरा आमचा काय संबंध आहे मारायचा कस काय ढकलीला मला डोकं फुटलं नाही इथं मग चांदीमध्ये कशा हात घातला. हे झाल्या डोक्याला लागलं आता परत डोक्याला मारणं ते शिंग येत असते आम्ही काय बारकाई इकडू बिकडू आहे का शिंगा यायला हा? नाही तर मग आम्हाला काय करायचं शिंगोळ्या कुठे काढता. बहिणी निर्मला 4 लोक पोहरायला काय लावलं तुम्ही 4 लोकांचं काय सांगत तुम्हाला तू आला कशा सांगितलं. हा आपण उन्हात राहणार काय भांड राहील तुम्ही काय भांड राहिले म्हणजे तुला काय करायची काय चाळायला घेतलं तर हा हा हा, इथं का चालणार आहे इथं पंचायत ए, सापड काय अहो दगड आहे त्यो नाही त्याच्यामध्ये चांगलं चाळायला गेला अहो चाळा की पटापटा त्यांना सापडत नाही तर काचा मारले काचाव नीट चाळा ना ती आत बघू द्या की हो शामराव एवढं झालं आपल्या घरी पण आहे कशाला गहू चाळायला काय आम्हाला का रोजाला लागलं का इथं. तू जातो का आता जा तू गहू चाळायला चाळव नाही एकटाच पटापटा चाळा ना त्यांना सापड्या आणि चाळा पटापटा चाळा की काय बघा अहो, ते असं हाताने हलवून बघा ना जरा. नाही त्यांच्या ह्याच्यात बघा नाहीये अहो चाळाला पटापटा आणायचं कशी सापडायचं आपल्याला ओ कसं टाकताय? नवरी सांगा कसं टाकताय हो आता तर तू ना पागल आहे का दोघं जण. काय करता रे जालू भाऊ काय चाललंय खुरकाड कमून चाळी वाळू काय झालं अहो, तुमची सोन्याची अंगठी हरवली नाही का म्हणलं तू ही तर शोधावी ना तुम्हाला आणून द्या. हा आम्ही त्याच्यामुळे चालतो म्हणलं सापड गेली की डेपुटीला नेऊन देऊ गब्बर योय तू आणला सापडली ना आपण दोघं वाटून घेऊ ए ए असं का म्हणलो मी का म्हणला आता आता चौथी चाळण तू अहो, चालली ते तवा मुली, तुम्हाला अंगठी सापडले की नाही तेवढं सांगा फक्त. भांडणं करू नका काय झालं माझ्याकडूनच घोळ झाला काय मला वाटलं मागाशी मी हात हिंजडला त्याचा हाताला मुंग्या आल्या त्याची हा. मला वाटलं इथेच पडली मग पण गंमत झाली मला हे आंघोळ काढला करताना अंगठी काढून ठेवायची सवय आणि तिथंच राहिली विसरून मला वाटलं इथंच हरवली सापडली होय ती घरी गेला का सापडली मला तुम्हाला काय वाटलं इथंच पडली का काय हा अरे 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 पण तुम्ही मला देणार होते का सापडल्यावर का मी देणार होतो मी हा का ह्यो नव्हता सुगंधा देणार होती ना मग सापड्यावर आम्ही नव्हतो काय देणार आम्ही हा. काय कशात घालणार होतो? मग हिला तर गरिबी होती याची बरं झालं चला सगळी अहो, वाळू बी हेच करून झाली मी इमानदारीने तुम्हाला आणून देणार होते माहितीये नाही नाही का तुम्ही गावातले लोक सगळे इमानदार हा. आहेत मला कळेल तुमची चाळणे घेऊन आले जो इमानदारी त्याला ज्याची अंगठी हरवली तो नाही आला पण तुम्ही चाळणे घेऊन आले वाद घालू नका तुमच्यासाठी डेपुटी हा ना सापडली अंगठी माही जा चला बरं झालं बरं हा. गाय पाण्या हा अंगठी सापडे तुला माहित नाही का विचारायचं कुठं हरली काय हरली चालला चालना घेऊन लगे उन्हात आणत इथं तू
मग आम्हाला लावलं का आम्हाला? पहिलेच सांगितलं होतं ना फुकटचं पुरत नाही आणि सोनं सापडलेलं तर काहीच चांगलं नसतं. बरं झालं ते आपल्याला सापडलं. म्हणे धाव धाव लाल वस्तूवर सापडत होती. अरे तुला झाव होती लई म्हणून आला तुम्ही दोघं इथं. आम्हाला हौस होती आम्ही आलो, तुम्ही का आला दोघं? अगं पण मी पहिलेच सांगितलं होतं मी सापडलं डेपुटी भाऊला नेऊन देणार आहे. बरं त्यांचं तुम्ही का आला? हा? अरे, नको तुम्हाला रक्त आणू. लालच सुचली का नाही? नको रक्त आटू चल. आम्हाला बोलत्यात. तुला मारती चला घरी रिकामी कामात तुम्हाला नाही. जावा दुकानावर.